उत्तराची वेळ आहे, देऊ देत त्यांना उत्तर. बोला सुनीलजी. तुम्ही उघडे पडता ना, भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवली की तुम्हाला उघडं पडतो, आम्ही उघडे पाडतो आणि मग तुम्हाला असं बोलावंच लागतं. माझं ऐकून घ्यायची सवय ठेवा. महाराष्ट्राची सुसंस्कृती नेत्यांची एक फळी आहे, त्यामध्ये तुम्ही आहात असं मी समजतो. जरा 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. आपण विरोध कुठल्या गोष्टीला केला? मदतीला विरोध केला नाही. अतिशय शिंदे सेनेच्या नेत्यांनी ती मदत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचं अभिनंदनच आहे. पण मी केवळ हा पूर बघत नाहीये. कोल्हापूरमध्ये पूर आला होता, सांगलीमध्ये पूर आला होता, मुंबईमध्ये काही काळापूर्वी पूर आला होता, बिहारमध्ये आला होता, गुजरातमध्ये आला होता. देशातल्या लोकांनी मदत पाठवली. त्यावेळी जास्तीत जास्त त्या समोर ट्रकवर कुणी मदत पाठवली त्याचा एक बॅनर लावायचे. परंतु आज पाकिटामध्ये त्यांच्या किराणा मालाच्या पाकिटावर, त्यांच्या औषधाच्या पाकिटावर, त्यांच्या अंथरुणाच्या पाकिटावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं, शिंदेचं नाव, त्यांची सेना हे मी पहिल्यांदाच पाहिलं. अशा प्रकारचा प्रचार करणं म्हणजे पूरग्रस्त वंचित थोर थट्टा करणं, चेष्टा करणं हाच त्याचा प्रकार आहे. समजून घ्या. याच्यावर आमची टीका आहे. ठीक आहे. तुम्ही करा ना, मदत करा, चांगली गोष्ट आहे, मदत केलीच पाहिजे. तुम्ही सर्वांनी मदत केली पाहिजे. आता त्या ठिकाणी अन्य लोकांनी मदत पाठवली आहे. मला माहितीप्रमाणे अजित पवारनी पण मदत पाठवली आहे. अजित पवारांनी त्यांचे फोटो त्यांच्या पाकिटावर लावले नाही. काँग्रेसने काही प्रमाणात मदत पाठवली. आमच्या बंटी पाटीलांनी इथनं कोल्हापुरातनं एक ट्रक मदत पाठवली आहे, कालच पाठवली आहे. त्यांनी बंटी पाटलांनी त्यांच्या हात फोटो नाही लावले, हा पॅनलवर लावले. समजून घ्या, आजपर्यंत इतिहासामध्ये न घडणारी घटना घडलेली आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे हा एक क्रूर प्रकार, चेष्टा करण्याचा प्रकार झालेला आहे. यात दुमत नाही. अशा क्रूर पद्धतीवर टीका ही होणारच.